की मागच्या काही दिवसांमध्ये गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी संसद भवनाच्या आवारामध्ये दूध भेसळ कशी केली जाते याचे प्रात्यक्षिक सर्वांसमोर करून दाखवलं होतं। त्यानुसार हे प्रकरण पुढे आले आणि यावर देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पावले देखील उचलत नक्कीच तोडगा काढू असे देखील सांगितले होते। त्यानुसार दूध भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभाग अधिक सक्रिय झाला असून यावर येणाऱ्या काळात कडक कारवाई करण्यात येईल असे देखील बोलले जात आहे। यावेळी अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील सांगितले की आरोग्याशी संबंधित दुधाची भेसळ रोखण्यासाठी आणि केलेली चाचणी न्यायालयात टिकवण्यासाठी ऑन दी स्पॉट मिल्क स्कॅन चाचणी युनिट उभारणार असल्याचे त्यांनी व्यक्त केलं आहे। नागरिकांच्या जीवाशी खेळल्या जाणाऱ्या अशा अतिशय भयंकर दूध भेसळ प्रकरणांसाठी अन्न आणि औषध प्रशासन प्रकरणाच्या सक्षमीकरणासाठी मी प्रयत्नशील राहील असे देखील योगेश कदम यांनी म्हटले।